मित्रांनो, शारीरिक अपंगत्व यामुळे एकेकाळी खूप न्यूनगंड व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत होता. परंतु आजकाल अशी परिस्थिती नाही. कारण कृत्रिम अवयव ही संकल्पना जसजशी विकसित होत गेली, तसतशी त्याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट होत गेले, तर आजची कंडिशन पाहता कृत्रिम अवयव यामध्ये खूप पुढारलेले आहेत आणि त्यामुळे अपंगत्व आल्यानंतरही त्यामुळे होणारा मनात न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना किंवा मानसिक आघात जो होत होता अपंग व्यक्तीवर, तो कुठेतरी कमी करण्याचा बराचसा प्रयत्न यातून झाला आणि या बाबतीत जयपूर फूट ही संकल्पना सर्व परिचित आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि ती दिवसेंदिवस विकसित होत आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आर्किटेक्ट रामेश्वर मण्यार आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, नमस्कार. जयपूर फूट ही जी संकल्पना आहे, हां. तर ही याची नेमकी सुरुवात कुठून झाली आणि आतापर्यंत ती कशी इम्प्रूव्ह होत गेली? जयपूर फूड बेसिकली स्टार्टच जयपूरवरनं झालेली आहेत. तिथले मला वाटतं डॉक्टर सेठी साहेब जे आहेत, तर डॉक्टर सेठीने हे त्यावेळेला जे काही तयार केलेलं मॅन्युफॅक्चरिंग आहे, थोडं लाईट वेट होण्यासाठी जयपूर फूड ही संकल्पना जयपूरवरनं स्टार्ट झाल्यामुळे याचं नाव जयपूर फूड पडलंय. अगोदर मला वाटतं याची संकल्पना जी होती ती कानपूरवरनं होती. कानपूर बेस्ड काहीतरी प्रोडक्ट असायचे, थोडी लाकडी किंवा मेटलचे असायचे, तर थोडे वजनदार असायचे त्यावेळेला. तर त्याला थोडं लाईट वेट करून जे आपले लाभार्थी असतात किंवा जे विकलांग लोकांसाठी थोडं इझी प्रोसेस होण्यासाठी ही संकल्पना जयपूरवरनं स्टार्ट झाली आणि त्याच्यासाठी याचं नाव जयपूर फूड असं पडलेलं आहे. आता पंजाबराव देशमुख जन्मशताब्दीच्या जो आपला प्रोग्राम आहे आगामी होणारा, तर त्याच्यामध्ये आता पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात त्याचं खूप मोठं शिबिर होत आहे. आपण बऱ्याचशा पेशंट्सला त्याचा लाभ देणार आहे. याआधीही झालेले आहेत अमरावतीमध्ये. तर कसा रिस्पॉन्स होता आतापर्यंत? नाही, आता बघा सुरुवात आम्ही कशी केली हे मागच्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे आपण 2025च्या फेब्रुवारी महिन्यात लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम तर्फे म्हणजे पुण्याचं जे आमचं लायन्स क्लब आहे त्याच्यातर्फे आम्ही परभणीला पहिला कॅम्प घेतला होता. त्याच्या अगोदर पुण्याला तर होतच होते कॅम्प. आउट ऑफ पुणे हे जी संकल्पना चालू केली होती त्याच्यामध्ये लायन्स सुशील मुंदडांचा पण मोठा सहभाग आहेत, माझे मित्र आहेत ते. आणि त्यांच्यामुळे आम्ही परभणीला पहिल्यांदा हे कॅम्प सुरुवात केली. परभणीवरनं आम्ही परभणीनंतर वाशिम केलं, नंतर लातूर केलं आणि नंतर अकोल्याला इंडियन रेड क्रॉस सोसायटी बरोबर आम्ही हे काम केलेलं होतं आणि आता अमरावती करतोय. तर मूळ संकल्पना कशी की पुण्यामध्ये जयपूर फूड हे इझिली अवेलेबल होतात तसे लोकांना, म्हणजे तिथं मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. समाजसेवा करणारे लोकही भरपूर आहेत, एनजीओही भरपूर आहेत, तर जयपूर फूड मिळतात तसे. पण अक्रॉस महाराष्ट्र जाण्यासाठी किंवा आपण जे म्हणतो की बाई ठीक आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी त्यासाठी आम्ही परभणीवरनं स्टार्ट केलंय आणि आता मला असं वाटतंय की हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथं घेऊन ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. याच्या कम्फर्टच्या बाबतीमध्ये म्हणजे जे विकलांग लोक आहेत ते किती सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांचा कसा काय रिस्पॉन्स आहे? नाही, विकलांग लोकांचं कसं आहे सर, की या या ह्याच्यामध्ये जनरली हे जे जयपूर फूड वापरतात, तर बऱ्याच वेळेला हे 2-3 वर्षानंतर थोडं खराब होतं. याच्यामध्ये काहीतरी एक तर साईजमध्ये फिटमेंट होत नाही किंवा जसे हात-पायांच्या साईजमध्ये काय बदल झाला तर ते लूज पडू शकतं. त्याच्यामुळे दर 3 वर्षाला हे जयपूर फूड बदलावंच लागतं. आता अमरावतीचं जर आपण बोललो जे पीडीएमसीसीमध्ये चालू आहे जयपूर फूड, तिथं मला असं वाटतं, की जे पहिल्यांदा येणारे पेशंट आहेत ते 30% पेशंट आहेत. आणि रिपीटेड पेशंट आहेत ते 30 ते 40% पेशंट असतात जनरल तसं त्या भागात. आणि बाकीचे जे पेशंट आहेत ते बरेच जुने असतात, ते वापरलेले असतात. काही पेशंट दुसऱ्यांदा तिसऱ्यांदाच घेत असतो. काही पेशंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एखादं ॲडिशनल पण ठेवत असतील काही लोकं. आपल्याकडे हे असावं म्हणून काय म्हणतात त्याला, एक एक्स्ट्रा पेअर असावं म्हणून. पण ओव्हरऑल तसं रिस्पॉन्स बघायला गेलं तर जे नवीन पेशंट्स आहेत ते 30% तर नवीन पहिल्यांदा घेणारे पेशंट इथं तरी दिसून येतात अमरावतीमध्ये. बऱ्याच ठिकाणी आता सोशल वर्कच्या माध्यमातून म्हणजे जे डोनर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण शिबिरं घेऊन वगैरे विकलांग लोकांना याचा लाभ देता. पण या व्यतिरिक्त याचा असा काही कमर्शियली जर कोणाला पर्चेस वगैरे करायचं असलं तर कमर्शियली याचे कुठे अवेलेबल आहेत? मला वाटतं जे मोस्टली आज आम्ही लाभार्थ्यांना विचारतो, की बाबा तुम्ही याच्या अगोदरचं कुठे घेतलं? तर बरेचसे लोकं सांगतात, की आम्ही जयपूरवरून जाऊन घेतलेले आहेत. तर लाभार्थीकडनं जी माहिती मिळते त्याच्यातनं असं वाटतं, की 25,000 ते 40,000 याची कॉस्ट त्यांना जाते. बऱ्याच वेळेला ही कॉस्ट जाऊ शकते, पण जेव्हा इथं मोफत शिबिरमध्ये करतो किंवा आपण जसं 1000 फूटचं केलेलं आहे, तर 25,000-30,000 कॉस्ट जनरली जात नाही. पण मला वाटतं सिंगल पीस कोण घ्यायला गेलं तर कदाचित ती कॉस्ट जात असावी. बाकी बऱ्याच ठिकाणी आता ऑल ओव्हर इंडियामध्ये जास्तीत जास्त म्हणजे डोनर कुठल्या भागात आढळले आपल्याला? नाही, डोनर म्हणजे तुम्ही म्हणते म्हणजे लाभार्थी, बेनिफिशियरीज म्हणताय. बेनिफिशरीज पेक्षा आणि बेनिफिशरीज नाही म्हणत मी.
म्हणजे जसं आपण आता इथे शिबिर घेतलं तर त्याच्याकरता कोणीतरी स्पॉन्सर असतात हां, हां. शिबिर घेण्यासाठी. तर जास्तीत जास्त म्हणजे समाजसेवी जे म्हणतो आपण, हं. तर आपल्याला ऑल ओव्हर इंडिया किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात जर आपण स्टेटचा विचार केला तर कुठल्या जिल्ह्यात आढळले किंवा मग अदर स्टेटच्या बाहेर जर आपण पाहिलं तर अदर स्टेटमध्ये कुठे जास्त लोकांमध्ये हा अवेअरनेस आढळला? नाही, मला वाटतं हे जे कॅम्प आहेत, आता गोरखपूरची जी टीम आहे ती महाराष्ट्रामध्ये आमच्याबरोबर काम करतेच आहेत. महाराष्ट्राबाहेरही त्यांचं काम चालू आहे. तर हं, हं. त्यांच्याबरोबर समाजसेवा करणारे बरेचसे एन-जी-ओ आहेत जे त्यांच्याबरोबर काम करतायत. तर आम्ही आत्ता जे काम केलेलं आहे, आता आमच्या लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीममध्ये बरेचसे डोनर असतात, बरेचसे CSRमध्ये देतात, जे त्यांच्यातर्फे जे कॅम्प केलेत आम्ही, जे परभणी, हं. वाशिम आणि लातूरला केलेले आहेत. त्यात लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम जे आहेत, त्यांच्यामध्ये डोनर्स आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये डोनर्स जर बघायला गेले तर आमचे ब्रेंटन कार्पेट्स आहेत, महती इंडस्ट्रीज आहे आणि असे 2-3 अजून डोनर्स आहेत. तर ते त्या त्या प्रकारचे डोनर्स आम्हाला प्रत्येक कॅम्पला मदत करतात. चंदू काका सराफ जे आहेत, त्यांनी मदत केलेली आहे आम्हाला या डोनर्सला. तर असे असे काय म्हणतात त्याला आपण, की एक आलुरकर साहेबांची पण कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव माझ्या आता लक्षात येत नाहीये. हं, तर हं. त्यांची कंपनी आहे. तर त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं होतं परभणीच्या नंतर लातूरच्या कॅम्पला. तर असे डोनेशन येतात. आता जर आपण बोलायला गेलो, की अमरावतीमध्ये डोनेशनचं काय झालं, तर अमरावतीमध्ये सगळ्यात अगोदर मला वाटतं, की रजनी अंबाते जे आर्टिस्ट आहेत आपल्या, त्यांनी आम्हाला डोनेशन्स एक 11 लाख रुपयाचं दिलेलं आहे. नंतर PNG अँड सन्स जे आहेत, म्हणजे अजित काका श्रीजा, अजित काका गाडगीळ साहेब आहेत. तर त्यांचं तर माझं फक्त WhatsAppवरती त्यांना मी मेसेज केलं, तर त्यांनी त्याच्यातच त्यांनी मला त्याच्यात डोनेट केलेले आहेत. म्हणजे PNG अँड सन्स जे अमरावतीमध्ये आहेत आपले ज्वेलर्स जे आहेत, त्यांचे डोनेशन आले. तर बाकी काही इतर छोटे-मोठे डोनेशन्स तर आहेत. आणि याच्यानंतर काय होतं, की जी मेजर अमाउंट जी आपण म्हणतो, की जी शिल्लक अमाउंट राहिली असेल, हं, हं, हं. की बाबा आता ह्या डोनेशन्स आल्यानंतर जी बेसिक अमाउंट जी अजून द्यायची आहे जयपूर फूडचे जे गोरखपूर टीमला, त्यात मग आम्ही आमचं कॉन्ट्रिब्युशन करतो. ते माझ्याकडचं कॉन्ट्रिब्युशन त्यानिमित्ताने होत असतं. आता या ओव्हरऑल या वर्किंगमध्ये आपली भूमिका काय? आपण नेमकं कुठला रोल करता याच्यामध्ये? माझी भूमिका अशी आहे, की सगळ्यात अगोदर हे लायन्स मी पहिले थोडी माहिती देतो तुम्हाला. हं. लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीममध्ये म्हणजे आता असं म्हणतो ना आपण, की माणूस स्ट्रगलिंग फेजवरनं एक थोडा सेटल फेजला येतो. तर त्याच्यानंतर माझे एक मित्र आहेत, लायन उमेश विजयवर्गीय म्हणून. तर त्यांनी मला सहज असं म्हटलं, "अरे लायन्स क्लब जॉइन करूया आपण." तर त्याने ऑलरेडी केलं होतं. त्याच्यानंतर मी ते लायन्स क्लब जॉइन केलं आणि पहिल्याच वर्षी म्हणजे आम्हाला जॉइन करूनही 2च वर्ष झालेत. काय असं फार जुने नाही आहेत आम्ही. तर त्यावेळेला मला असं समजलं, की जे हे लोकं काम करतायत, त्यात आमच्या क्लबची जी सिग्नेचर ॲक्टिव्हिटी ती जयपूर फूड ॲक्टिव्हिटी आहे. आणि आमच्या क्लबचे जे जे खरं सांगायला गेलं, जे माझे प्रेरणास्थान आहेत, लायन्स हसमुखभाई मेहता. माझी त्यांची कधी भेट झाली नाहीये किंवा मी त्यांना कधी बघितलेलं नाहीये. पण मला जे समजलंय ते असं आहे, की गेले 25-30 वर्ष ते सातत्याने ही जी ॲक्टिव्हिटी आहे जयपूर फूडची, ती पुण्यामध्ये तर पक्क ते करत होते. तर त्यांच्याकडनं त्यांच्यानंतर जेव्हा आम्ही परभणीत पहिल्यांदा कॅम्प घेतला, तर आपल्या ग्रामीण भागातनं जी लोकं आलेली होती किंवा परभणीतनं जी लोकं आली होती आणि पहिल्यांदा घेणाऱ्या लोकांचे जे आपण बोलतो, की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते किंवा त्यांना जे आनंदाने ते आपल्याला म्हणतात, की आशीर्वाद देत होते किंवा तो एक विषय वेगळा आनंद आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांच्याकडे बघून, त्यांच्याकडनं जे समजून घेतो किंवा त्या पद्धतीने ते आपल्याला आशीर्वाद देतात. तर हे एक वेगळं. त्याच्यानंतर मला असं वाटलं, की आपल्याला मराठवाडा आणि विदर्भ या भागात तर नक्की हे काम करायला पाहिजे. अजूनही पुढे आम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर परभणीवरनं चालू झालं होतं हे कॅम्प. त्याच्यामध्ये लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम होतं, बाकीच्या ठिकाणी होतं. आता या कॅम्पमध्ये जे आत्ताचा अमरावतीचा कॅम्प आहे, त्याच्यामध्ये PDMCC आहे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला आहे, रामेश्वर मण्यार आर्किटेक्ट म्हणून त्याच्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय आणि अंबादास खोब्रागडे फाउंडेशन तेही इम्पॉर्टंट डोनर आहेत आमचे. तर अशी 4 संस्था मिळून हे काम आपण करतोय अमरावतीमध्ये. आणि अजून एक विशेष सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की हे जे आत्तापर्यंतचे कॅम्प झालेले आहेत, ते सगळे 150, 200, 300 पर्यंत झाले. आमच्या अकोलाचा एक छान सुंदर कॅम्प झाला होता. तोही 300 लोकांचा झाला. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की बाबा अमरावती हा मोठा जिल्हा आहे, 14 तालुका आहेत. तर याच्यामध्ये 1000 एक डोनर येतील का? असा पहिल्यांदा प्रश्न चालला. जेव्हा हे सगळं डिस्कशन झालं होतं, त्याच्यानंतर 1000 डोनर नक्की येतील असं वाटत होतं. तर बेसिक बॅकग्राऊंडमधनं आम्ही पहिल्यांदा ही मोठी जंप घेतली 1000 डोनरची आणि याच्यामध्ये हे 4 संस्था मिळून काम करतायत सध्या. आणखी संस्थेचा पुढचा काय मानस आहे? आणखी किती लेव्हलपर्यंत आणखी इम्प्रूव्हमेंट करायची आहे आता याच्यामध्ये? हे बघा, आता जे आपण 2 संस्था जे म्हणतो, की रामेश्वर मण्यार आर्किटेक्ट आणि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन हे 2 संस्था याला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे. आम्हाला इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोलाची साथ मिळते. PDMCCची साथ पुढे भविष्यात विदर्भात मिळाली, तर नक्कीच याला आपण विदर्भात अजून पुढे घेऊन जायचा प्रयत्न तर नक्की चालू करू शकतो आपण. ॲक्च्युअली हे म्हणजे फिजिक वर्क असल्यामुळे याच्याशी डॉक्टर रिलेटेड वर्क आहे. तर आपल्या टीममध्ये नेमके कोण-कोण डॉक्टर आहे आणि हे पूर्ण सोशल वर्क करत असताना हे पूर्ण रन करण्यासाठी कुठली टीम आपली कार्यान्वित आहे? हे बघा, अगोदरचे जे आम्ही कॅम्प केले होते, त्याच्यामध्ये आणि आता पण
आमचे डॉक्टर जी टीम आहे पुण्यावरचं बोलतोय मी पहिले, तर पुण्याचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर अस्मिता सुराणा आणि डॉक्टर राहुल सुराणा, हे दोघंही या सामाजिक उपक्रमामध्ये गेले 25 वर्ष काम करतायत. ते आम्हाला पूर्ण सपोर्ट देत आहेत आणि त्यांचेच ओळखीचे आमचे सत्यनारायण पांडे म्हणून आहेत, सूर्यनारायण पांडेजी म्हणून आहेत. ते आहेत गोरखपूरचे आणि त्यांची एक 15 लोकांची टीम इथं आलेली, जी ॲक्चुअली वर्कशॉप सेटअप करून इथं पूर्ण बनवते जयपूर फूड. इथल्या इथे बनवते. आपलं मुळात कसं आहे, की आपण मेजरमेंट घेतो, बनवतो आणि लगेच डिलिव्हरी करतो. हे एक आठवड्याच्या आतच्या दरम्यानची प्रोसेस आहे. तर असं करणारं जी संस्था आहे, त्यात आपण असं म्हणूया, की पहिल्यांदाच आम्ही असं काहीतरी अमरावतीत केलेलं आहे, फर्स्ट टाईम. आणि अमरावतीत हे पहिल्यांदाच घडत आहे. आमच्या टीममध्ये डॉक्टर सुराणा हे तर इम्पॉर्टंट आहेतच आणि सेकंडली हे जे उपक्रम चालू आम्ही केलं होतं परभणीमध्ये, तर लायन सुशील मुंदडा आहेत, लायन नितीन धोत्रे आहेत, लायन आकाश अंबादे आहेत, लायन रजनी अंबादे आहेत आणि लायन सूर्यकांत शहाचं आम्हाला खूप मोटिवेशन असतं, तेही आमच्याबरोबर असतात सर. तर असे आमचे लायन मित्र परिवार जो आहे त्या सगळ्यांनी आम्हाला याच्यात सपोर्ट केलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता जे अमरावतीचा जो विषय चालू आहे सर, अमरावतीमध्ये पीडीएमसीसी डॉक्टर अनिल देशमुख सर आहेत, त्यांच्या जे डीन आहेत, डीन सर आहेत आपले ते इथे मेडिकल कॉलेजचे, त्यांचाही आम्हाला खूप सपोर्ट लागतोय, त्यांचाही खूप सपोर्ट मिळतोय. हेमंत कालमेक सर जे आहेत, त्यांचाही आम्हाला पीडीएमसीसी मधून खूप सपोर्ट मिळतोय. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मालोकार जी आहेत, संदीप पुणकर जी आहेत, बशीर साहेब आहेत, तर त्यांचे आम्हाला इथे खूप सपोर्ट मिळतोय. आमचे साडू पण इथेच राहतात अकोल्यामध्ये, दीपकजी चांडक म्हणून, त्यांचे आम्हाला बरंच सपोर्ट मिळतंय. तर याच्यामुळे अशी आमची टीम आहे आणि मुळात आमची टीम जी पुण्याची आहेत, त्याच्यात आमचा लायन परिवार मोठा आहे, त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतोय असं. याच्या अगोदरही कॅम्प झालेले आहेत अमरावतीमध्ये. तर नेमकी स्टेप बाय स्टेप तेव्हापासूनची आतापर्यंतची आकडेवारी कशी राहिली रिस्पॉन्सचा विचार करता? हां. आत्ता कसं झालंय, की आम्ही हे कॅम्प चालू केले 18 डिसेंबरपासनं. 18 डिसेंबर तर 27 डिसेंबरपर्यंतचा हा कॅम्प ठेवला होता. त्याच्यामध्ये 18 ते 21-22 डिसेंबरपर्यंत मोजमाप किंवा मेजरमेंटचे डे म्हणू, ते असं आपण केलं होतं. आणि नंतर 23, 24, 25, 26, 27 अशी तारीख आपण वितरणाची ठेवली होती. आणि आम्ही पहिल्याच दिवशी आम्ही केलं तर आम्हाला वाटतं 250 लोकांचं रजिस्ट्रेशन पहिल्या दिवशी झालं. नंतर रजिस्ट्रेशन प्रत्येक दिवशी 150, 100, 150 करत आतापर्यंत 850 रजिस्ट्रेशन झालेत. काही लोकांना आपण म्हणजे ज्याला 2 पाय नसतात त्यांना 2 पाय पण देतो. तर 850 ते 900 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. उद्यापर्यंत आमचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि त्याच्यानंतर वितरणाचा कार्यक्रम चालू आहे. आता वितरणाच्या मध्ये पण आम्ही 21 तारखेपासून याचं वितरण केलंय. रोज आम्ही 100-100 लोकांना डिलिव्हरी करतो किंवा वितरण करतोय आपण, ज्याला म्हणतो वाटप करतोय आपण सगळ्यांचं. तर असं करत आता ही तारीख मला वाटतं वाटपची 31 पर्यंत जाईल. पण आता बेसिकली मेजरमेंटची तारीख उद्यापर्यंत आहे. उद्यापर्यंत 1000 लोकांचे आकडे पण कंप्लीट होऊन जाईल असं दिसून येत आहे. आतापर्यंत 900 झालेले आहेत सर. याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जशी पाहतो, आता हे समजा फूट म्हणजे पायाशी रिलेटेड आहे, तर हाताशी सुद्धा रिलेटेड आहे का? आहे सर. जयपूर फूट हे नाव दिलेलं आहे. पण ॲक्चुअली याच्यामध्ये जेव्हा अवयव देतो तेव्हा जयपूर हँड तर म्हणत नाहीत, पण आपण हाताचं पण देतो, पाय पण देतो आणि ज्यांना पोलिओ झालंय त्यांना पोलिओ कॅलिपर पण देतो. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्या याच्यामध्ये असतात. आणि आत्ताचं जे आकडे जे मी तुम्हाला सांगितले, जे 1000 आम्ही करतोय, याच्यामध्ये आम्ही स्टिक्स किंवा जे क्रचेस आहे हे विषय धरले नाहीत. हे प्युअर जयपूर फूटचे जे हँड आणि पाय आहे, याचंच आम्ही 1000चं आमचं हे प्युअर जयपूर फूटचे आकडे आहेत 1000, ज्याला म्हणतो ना आपण, की बऱ्याच वेळेला असं होतं की स्टिक्स तुम्ही 200 वाटले तरी ते लोक त्यात धरू नये म्हणून आम्ही ते यावेळेला फक्त जयपूर फूट ठेवलेलं आहे. फूट म्हटल्यानंतर पायाची तर जनरली फक्त वेट बॅलन्स करण्यापुरतं किंवा वॉकिंगपुरतं मर्यादित आहे. परंतु हातामध्ये काहीतरी आता जशी आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहतो बाहेर देशामध्ये वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड काहीतरी इम्प्रूव्हमेंट सुरू आहे का आगामी? म्हणजे हाताची जशी मूव्हमेंट असते आपण प्रत्येक वेळा पाहतो, मूव्हमेंट बोटाची वगैरे, तर फक्त डमी हा भाग वेगळा झाला. पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हाताच्या बाबतीत आणखी काही इम्प्रूव्हमेंट करणार आहे का आपण? नाही, ऑलरेडी याच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट जी केलेली आहे आता, जे आमची गोरखपूरची टीमने, ज्याला आपण म्हणतो एक थोडं मेकॅनिकल हँड सारखं करतात. तर त्याच्यामुळे जे रिक्षा काही लोक चालवत होते परभणीचे, त्यांना तो हातची थोडी मुवमेंट होण्यासाठी तर ते पाठीवर बांधून एवढे जे मुवमेंट करण्यासाठी तेवढे एक मेकॅनिकल हँड्स पण हे इथपर्यंत आम्ही देतो. आणि मुळात जर टेक्नॉलॉजी विषयी बोलला तर सर आजकाल तर AI बेस टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता हात आणि पाय तुम्हाला ॲक्च्युअल हात आणि पाय अशासारखे येऊ शकतात. तर ती टेक्नॉलॉजीचे म्हणजे पर फूटची कॉस्ट किंवा पर हँडची कॉस्ट ती व्हॅरी होऊ शकते 1 लाखापासून 10-20 लाखापर्यंत. तर ती टेक्नॉलॉजी वाईज आलेली आहे. पण आपण मुळात आपल्या जे ग्रामीण भागातले बांधव आहेत त्यांच्यासाठी जे विकलांग बांधव आहेत आपले, त्यांच्यापर्यंत बेसिक तरी पोहोचलं पाहिजे. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट चालू आहे. आपलं जे आत्ताचं जयपूर फूडचं जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लाईट वेट आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं पण आहे
की काही लोक जेव्हा येतात जुने, त्यांचे जुने पाय घेऊन येतात, तर ते खूप वेट असतात. म्हणजे काही मेटलचा रॉड मोठा असतो किंवा काहीतरी झालेलं असतं. तर जेव्हा हे पाय घालतात ते म्हणतात की बरं झालं म्हणे, हे खूप वजनदार होतं, त्याच्यापेक्षा हे आताचं चांगलं आहे. तर ते इम्प्रूव्हमेंट तर डेफिनेटली त्यातल्या त्यात काय करत चालू असतं आमचं इम्प्रूव्हमेंट. तर आता पंजाबराव देशमुखचा जो कॅम्प आहे, ती सध्या आता प्रोसेस समजा या कार्यक्रमादरम्यान भाऊसाहेब देशमुखांच्या जयंतीनिमित्त आता हा कॅम्प आहे. याच्यानंतर पुढच्या प्रोग्राम संदर्भात काय माहिती आहे? आता आमचा सर पुढचा जो प्रोग्राम आहे किंवा पुढचा जो कॅम्प आहे, तो लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम बरोबर आम्ही जो कॅम्प करतोय, तो आता मंगळवेढा म्हणजे पंढरपूरच्या जवळ जो गाव आहे मंगळवेढा, त्या मंगळवेढा तालुका प्लेस आहे. मंगळवेढ्यामध्ये आपण तो कॅम्प करतोय. तो आहे 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत. तर तिथला कॅम्पचा जो मेन मेन जे आहे तिथले शहासाहेब आहेत, त्यांनी हा कॅम्पचा ऑर्गनाइज करायला सांगितलंय. तर 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी आपला तो कॅम्प मंगळवेढा इथे आहे पंढरपूरच्या जवळ. आणि त्याच्यानंतर बहुतेक दौंडला पण एक कॅम्प घ्यायचं चाललंय. तर आता कॅम्प आहेत 3-4 कॅम्प तर पाईपलाईन मध्ये आहेत आता. स्टार्टिंग जेव्हा याची झाली होती, तर ज्यांनी कधी हे आर्टिफिशियल पाय किंवा हात पाहिले नाही आहे, तर त्यांचा म्हणजे रिएक्शन्स काय होत्या सुरुवातीला त्यांना देताना? नाही आता आजही जर आपण बघितलं, तर आजही जेव्हा पहिल्यांदा भेटतो, जेव्हा आता मला वाटतं अनिल अग्रवाल साहेब पण आले होते आज इथं भेट दिली त्यांनी वर्कशॉपला. तर तिथे पहिल्यांदाच एकाला पाय लागलं होतं. तर त्यांच्या ज्या मिसेस होत्या बहुतेक, तर त्यांनी सांगितलं, की "बाबा तुम्हाला पुण्याचं काम करताय तुम्ही, तुम्हाला म्हणजे आशीर्वाद आहे आमचे." आणि म्हणजे असं म्हणतात, की "बाबा खूप चालायला लागलेत आता हे." म्हणजे त्यांचं कसं असतं, की त्यावेळेला पहिल्यांदा जो घेतो पाय, त्याला ते चालायला मिळतंय ते पाय लावल्यानंतर. ती खूप त्याचा तो मोठी गोष्ट वेगळी आहे. मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे. त्यांचा आपल्याला आशीर्वाद चांगले मिळतात. ॲक्चुअली ते काय त्याला असं म्हणूया आपण प्युअर आशीर्वाद मिळतात आपल्याला. आणि याबद्दल आणखी लोकांमध्ये जनजागृती वाढली पाहिजे, आपल्यापर्यंत जास्तीत जास्त लोकं पोहोचली पाहिजे किंवा आपल्या प्रत्येक कॅम्पला एक चांगला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण एक क्लबच्या माध्यमातून किंवा स्थानिक लोकांच्या माध्यमातून एक अवेअरनेस प्रोग्राम आपण कसा घेत असतो? नाही याच्यामध्ये जेव्हा आम्ही कॅम्पला सुरुवात करतो, तर बऱ्याच वेळेला जे सोशल मीडिया प्रमोशन्स आहे ते करतो. आणि आत्ताचे जे कॅम्प आहेत अकोला आणि अमरावतीमध्ये, त्याचं स्पेसिफिक मी असंही सांगेन, की जे इथले डी-एच-ओ साहेब आहेत अकोल्याचे, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे. अकोल्याचे डी-एच-ओ साहेबांनी मदत केली. आसोले साहेब जे डी-एच-ओ साहेब आहेत, त्यांनी याच्यात भरपूर मदत केली आहे. त्यांच्याकडे ते जे आपण म्हणतो, की विकलांग लोकांची लिस्ट असते, तर याच्यामध्ये ज्यांना गरज आहे, त्यांनी त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून त्यांची मदत भरपूर झाली आहे. बेसिकली आत्ताच्या या कॅम्पमध्ये पण आमची एक रील जी काफी बरीच व्हायरल झाली होती, तर त्यांचाही मी धन्यवाद देतो. रसिका म्हणून आहेत, त्या मॅडम आहेत. त्यांनी ते रील आम्हाला करून देण्यामध्ये भरपूर साथ दिली. त्याच्यामुळे त्यांच्या या रीलमुळे त्यांनाही धन्यवाद द्यायला हरकत नाही. तेही आमचे टीम मेंबर झालेले आहेत आता. तर भविष्यात आम्ही सोशल मीडियामध्ये प्रोग्राममध्ये त्यांच्याद्वारे असं रील्स प्रमोशन्स केल्याने आणि होतं काय, की या लोकांमध्ये एकदा ती रील आपण दिली किंवा एखादं WhatsApp मेसेज स्प्रेड झाला, तर तो स्प्रेड होतो. आणि बाकी मीडिया, न्यूज चॅनल्स तर सगळे तुम्ही सपोर्टला तर आहातच सर. तर आपल्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. उत्तरोत्तर हे कार्य असंच वाढत जावो आणि प्रत्येकाचे असेच आशीर्वाद आपल्याला सतत लाभत जावो, डोनर लाभत जावो आणि समाजसेवेचं हे कार्य असंच अविरत सुरू राहावं या भावनेतून आपल्याला आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. तर हे होते रामेश्वर मण्यार, जे जयपूर फूडच्या माध्यमातून समाजातल्या गरजू लोकांपर्यंत विशेषतः विकलांगतेमुळे ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला, तो कुठेतरी दूर करून त्यांना एक भावनिक आधार देण्यासाठी एक सुंदर कार्य करत आहेत आणि या कार्याची दखल सर्वांनी घ्यावी आणि या कार्याला त्यांच्या भरभरून शुभेच्छा द्याव्या, असं हे सुंदर कार्य आहे. अशाच लोकांशी वारंवार भेटत राहण्यासाठी आपण आपलं हे सदर मुलाखतीचं असं सुरू ठेवूया. आपण पाहत रहा मंडल न्यूज. नमस्कार. नमस्कार.